नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे धुलवड स्पेशल. तर आज आपण करणार आहे मटण. तर हे आज आम्ही आणलं आहे मटण. तर आज आपण झणझणीत मटणाचा रस्सा आणि सुक्क बनवणार आहोत. तर 1 किलो मटण आहे. ही कलेजी, ती चरबी, बोकडाची चरबी, आलं लसणाची पेस्ट, कांदा, कोथिंबीर, तेल, हळद आणि मीठ एवढं साहित्य आपल्याला आता सध्या लागणार आहे. आता आपण मटण फोडणीला घालूयात. त्यासाठी लागेल आपल्याला एक पातेलं. पातेल्यामध्ये आपण हे मटण शिजायला घालूया. गावाकडे कुकरमध्ये मटण शिजलेलं आवडत, आमच्या घरात अजिबात आवडत नाही. त्यासाठी आम्ही पातेल्यातच मटण शिजवतो. आता आपण पातेल्यात तेल घालूयात. तेल आपण जास्त नाही घालणार, थोडंच घालायचं आहे तेल, कारण ती बोकडाची चरबी असते त्याला सुद्धा तेल सुटतं. ती आपण तेलात तळली की त्याला तेल सुटतं. आता आपण त्यात घालूयात कांदा. आता कांदा चांगला परतून घेऊयात. कांदा परतला, त्याचा थोडा कच्चापणा गेला की आपण त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूया. चांगला कांदा हलवून परतायचा आहे त्याला. आता कांदा आपला चांगला परतला. आता त्यामध्ये आपण घालूया आलं लसणाची पेस्ट. यामुळे आपल्या आणि रश्श्याला खूप छान चव येते. त्याच्यामुळे आता चांगले परतून घ्यायचे. त्यामुळे काय होतं, त्याला चांगलं तेल सुटतं. तेल सुटतं त्यासाठी आपण जास्त पहिल्यांदा तेल घातलेलं नाही. आता आपण त्यात घालूयात हळद. आपण 2 चमचे हळद घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मला जसं आवडतं त्याप्रमाणे मीठ टाकून घ्या. ते थोडंसं परतूयात आणि आता त्यात टाकूयात आपण मटण. आता हे मटण आपण त्याच्यात चांगलं परतून घेऊयात. आता त्या आलं लसणाच्या पेस्ट आणि हळद टाकलेल्या मिश्रणामध्ये आपण मटण चांगलं परतून घेणार आहोत. आता त्यावर आपण कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर टाकून आपण चांगले त्याला हलवून घेतले आणि आता आपण त्यात पाणी नाही ओतणार. आपण ते तसंच ठेवायचे. त्याच्यावर झाकण ठेवून असं या प्रकारे ताटलीत पाणी ओतायचे आणि एक 10 मिनटं त्याला चांगली तशीच वाफ येऊन द्यायची. त्या मटणाला छान असं पाणी सुटतं. आता बघा त्यात किती छान पाणी सुटलं असे. बघा, आपण पाणी टाकलं होतं का तरी त्याला पाणी सुटलं. आणि आता वरतीचे आपण ते ताटलीमध्ये पाणी ठेवलं होतं तेही गरम झाले. आणि मटणामध्ये अजिबात गार पाणी टाकायचं नाही, नेहमी गरमच पाणी गरम पाण्याने आपल्या कालवणाची चव आणखीन जास्त वाढते. त्यामुळे आपण नेहमी गरमच पाणी टाकायचं. आणि आता आपण मसाला करून घेऊयात. हे मटण शिजस तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. आता आपण 7-8 कांदे घेतलेत, 1 टोमॅटो, 2 लसणाच्या कुड्या, आलं, कोथिंबीर आणि ओलं खोबरं घेतलं आहे मी. तुमच्याकडं ओलं खोबरं नसेल तुम्ही वाळलेलं खोबरं घेतलं तरी चालेल. माझ्याकडे शिल्लक होतं त्याच्यामुळं मी ओलं खोबरं घेतलं आहे. आता हे आपण काय करायचं आहे, भाजून घ्यायचे. आता भाजायची पद्धत ही आमच्याकडे अशी आहे. हे मी अशी जाळी ठेवते आणि असे कांदे थोडेसे चेंबवून घ्यायचे, थोडेसे म्हणजे ठेचून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत ते भाजले जातात असे. आणि टोमॅटोला पण असे काप द्यायचे आणि हे टोमॅटोसुद्धा भाजून घ्यायचं आहे आपण. आणि ही खोबऱ्याची वाटीसुद्धा आपण अशी अख्खीच अशी भाजणार आहोत. हे छान प्रकारे असं हलवून सारखं एकसारखं ठेवलं की ते जळून जाईल. त्यामुळे आपण हलवत ते भाजणार आहोत व्यवस्थित. हे असं करून भाजून घ्यायचं आहे. आणि हे सगळं भाजून झाल्यानंतर ह्या कांद्याची अशी वरची सालपट काढून टाकायची, काळपट झालेलं. आणि हे असं आतला कांदा फक्त घ्यायचा. हे असं सगळं स्वच्छ करून घ्यायचे हे कांदे. तुम्ही या पद्धतीने एकदा मटण करून बघा, इतकं सुंदर होतं ना. आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगचाल किती सुंदर झाले. आता हे आपण वाटून घेऊयात. आता हे मी सगळं चिरून घेतलं आहे.
आलं, लसूण, टोमॅटो, खोबरं चिरून घेतलं. ते खोबरं मी वाटून घेतलं पण तुम्हाला मी दाखवते आता. आता मी या खोबरं आणखीन थोडंसं राहिलेलं ते पण त्यात वाटून घेते. तो व्हिडिओ माझ्याकडून थोडा स्किप झाला. आता ही कोथिंबीर, आलं आणि लसूण हे वाटण आपण पहिल्यांदा वाटून घेऊयात. ह्याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही. बिना पाणी घालता आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे. आता हे खोबरं वाटून झाले. आता हे खोबरं काढून ठेवूयात. भांडे छोटे त्याच्यामुळं बसणार नाही मसाला आपला. आता हे कांदे आणि टोमॅटो आपण वाटून घेऊयात. आता हे कांदा आणि टोमॅटो आता वाटून झाले आणि आता हा सगळा मसाला आपण एकदा सगळा एकसारखा फिरवून घेऊयात. आता हा आपला मसाला तयार आहे. आता हे आपलं मटणही शिजत आलं असेल. आता आपण हे शिजले का नाही एकदा चेक करूयात. तर हे अजून शिजलं नाही. आता आपण परत पाणी टाकून त्याला थोडंसं शिजवून देऊयात. एक 10-15 मिनटं अजून एकदा उकळी येऊ दे. आता एक 10-15 मिनटांनी आता आपण परत हे चेक करूयात की मटण शिजले की नाही. पाऊण ते 1 तासात हे मटण शिजतं पातेल्यामध्ये. आता बघा हे मटण आता शिजलं. हे बघा हे असं तुटतं. शिजलं की असं हाताने लगेच अलगद तुटतं मटण. आता हे मटण शिजलं आहे असं हे आपल्याला कळलं आहे. आता हे आपण बंद करूयात आणि आपण आता कढईमध्ये मसाला तळून घेऊयात कालवणासाठी आणि झणझणीत सुक्कं करण्यासाठी. आता आपण कढईत तेल घालून घेऊयात. आता मी कढईत तेल घालून घेतलं आहे. आता ह्याच्यात आपण मगाशी वाटलेला मसाला टाकून चांगला परतून घ्यायचा आहे. मसाला चांगला हलवून परतून जेवढा आपण मसाला छान परतणार आहे तेवढी आपल्या कालवणाला आणि मसाल्याला चव येणार आहे. आता आपण हळद घेतली अर्धा चमचा. हे बेडगी लाल मिरची तिखट आहे. हे माझं घरी केलेलं लाल तिखट आहे. हा एव्हरेस्ट मसाल्याची एक पुडी, गरम मसाला आणि धणा पावडर हे सर्व पदार्थ आपण याच्यात टाकणार आहोत आणि हा मसाला आपण छान प्रकारे परतून घेणार आहोत. ह्याला तेल सुटेपर्यंत आपण परतणार आहोत. हा असा हलवत राहायचा नाही तर खाली लागतो. आता ह्याच्यात आपण थोडंसं गरम पाणी टाकलं आहे. त्याने काय होईल मसाला आपला खाली जर तळाला चिकटणार नाही आणि जळणार नाही. आता आपला मसाला तयार होता आला आहे. आता आपण ह्यातलं मटण काढून घेऊयात सुक्कं करण्यासाठी थोडंसं आणि कालवणात आपण थोडंसं मटण ठेवणार आहोत. तर हे बघा आता आपला मसाला तेल सोडायला सुरुवात झाली आहे. आता आपला मसाला चांगला तळला आहे. आता ह्यातला आपला कालवणासाठी मसाला आपला पातेल्यात टाकून घ्यायचा आहे जेवढा लागतो आहे तेवढा, जसं तुम्हाला कालवण आवडतं त्या प्रकारे. आणि बाकीचं थोडंसं राहिलेलं त्या ह्याच्यामध्ये मी ते सुक्कं मटण परतून घेणार आहे. त्यात थोडंसं मी आळणी टाकले सुक्कं मटण परतताना आणि थोडीशी कोथिंबीर आणि मीठ टाकले आणि आता हे परतून घ्यायचे छान प्रकारे आणि आपलं आता सुक्कं मटण तयार आहे. आणि आता आपण हा रस्सा आहे ना तो उकळायला ठेवला आहे. त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकली आहे आणि मीठ टाकलं आहे चवीनुसार. आपण आळणी करतानाही मीठ टाकलं होतं त्यामुळं बेताचंच मीठ टाकायचं. आता हे आपल्या कालवणाला उकळी फुटायला सुरुवात झाली. कालवण चांगलं 10-15 मिनटं उकळून द्यायचं आहे. उकळल्यामुळे आपल्या कालवणाला छान चव येते आणि आता हे आपलं कालवण तयार आहे. तर तुम्हाला माझं हे मटणाची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आज आहे आपला हा धुलवडीचा बेत, मस्त आणि झणझणीत.